राजर्षी शाहू महाराज यांना श्रद्धांजली अर्पण सर यांना मी या ठिकाणी अशी विनंती करतो की त्यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्याला पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करावे। भारतीय बौद्ध महासभेचा भारतीय बौद्ध महासभेचा जय भीम जय भीम। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा रविदासांचा वीर कक्कयांचा संबंध महापुरुषांचा ठिकाणी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त भारतीय बौद्ध महासभा नांदेड दक्षिणच्या उत्तरेकडून आज या ठिकाणी महापुरुषांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी सर्व भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी जमलेले आहेत। आयुष्यमान सरकटे सर यांना विनंती करतो त्यांनी आजच्या दिनानिमित्त औचित्य साधून आपण या ठिकाणी आल तर काय संदेश देणार आपण लोकांना सांगा। सर्वप्रथमतः सर्वांना नमो बुद्धाय जय भीम। भारतीय बौद्ध महासभेच्या उपासिका संरक्षिका आदरणीय वीराताई आंबेडकर यांच्या धम्मकार्यास वंदन। भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव साहेब आंबेडकर यांच्याही कार्यास वंदन। आज दिनांक 26 जून 2025 रोजी राजश्री शाहू महाराज यांची 191वी जयंती आहे आणि सर्वप्रथमतः उपस्थित असलेले सर्व मान्यवर त्याचबरोबर सर्व समाज बांधवांना राजश्री शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद। दरवर्षी भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा नांदेड उत्तर दक्षिणच्या वतीने छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांचा जो पुतळा आहे पावडेवाडी नाका या ठिकाणी येऊन अभिवादन केलं जातं आणि याही वर्षी काल परवा एक आमची जिल्हा कार्यकारिणीची मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये जे काही कार्यक्रम असतात त्या कार्यक्रमाचं नियोजन करून आजच्या ह्या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे। छत्रपती शाहू महाराज यांनी या देशामध्ये फार मोठं क्रांती केलेली आहे, फार मोठं काम केलेलं आहे आणि त्यांच्या कार्याचा गुणगौरव व्हावा, त्यांच्या कार्याचा प्रत्येकाला सगळ्याला माहिती व्हावी आणि हाच त्यामागचा उद्देश असतो। आणि भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने जे काय महापुरुषांचे ज्यांनी महापुरुषांनी जे जे काय कार्य केलेलं आहे बहुजनासाठी या सर्व महापुरुषांच्या जयंतीच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं। आणि आज सुद्धा या ठिकाणी एवढा पाऊस असताना आमचे जे काही पदाधिकारी जिल्ह्याचे पदाधिकारी आहेत, तालुक्याचे पदाधिकारी आहेत, त्याचबरोबर शहर शाखेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित झालेले आहेत। मी सर्व पदाधिकाऱ्यांचा या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो, धन्यवाद देतो आणि परत एकदा सगळ्या समाज बांधवांना आणि आपल्या सगळ्यांना छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त कोटी शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो। धन्यवाद। जय भीम। अधिकारी अभिवादन करण्यासाठी राजर्षी शाहू महाराज यांना अभिवादन करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत। राजर्षी शाहू महाराज यांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनामध्ये अतिशय महत्त्वाचं स्थान आहे। त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणासाठी प्रेरणा दिलेली आहे आणि त्यांच्यापासूनच म्हणजे भेदभाव जे होता पहिला तो भेदभाव नष्ट करण्याचं काम या राजर्षी शाहू महाराजांनी केलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणामध्ये प्रेरणा दिली। मी एवढंच बोलून या ठिकाणी त्यांना अभिवादन करून थांबतो। जय भीम। सर्वप्रथम जय भीम। मी सुभाष नरवाडे भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा नांदेड कोषाध्यक्ष आहे। आज राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी जिल्ह्याच्या वतीने अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेल्या सर्वच पदाधिकाऱ्यांचं मी या ठिकाणी सर्वप्रथम अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार व्यक्त करतो। या ठिकाणी आपल्या देशामध्ये ज्यावेळी 1874ला राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म झाला त्या काळामध्ये एवढी अस्पृश्यता लयाला गेली होती की त्या ठिकाणी माणसाच्या सावलीचा सुद्धा लोकांना विचार होत होता, म्हणजे बहुजनांच्या। तेव्हा छत्रपती शाहू महाराजांनी आपलं एक मिशन ठरवलं की या देशातून जास्तीत जास्त अस्पृश्यता ही कशी नष्ट होईल आणि या
अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे ते म्हणजे शिक्षण म्हणून तर श्री शाहू महाराजांनी अनेक ठिकाणी शाळा काढल्या, अनेक विद्यार्थ्यांना जेवण्याची आणि राहण्याची व्यवस्था व्हावी यासाठी मोफत वसतिगृह काढले आणि एवढंच नाही तर अस्पृश्यासाठी एक हॉटेल टाकलं आणि त्या हॉटेलमध्ये दररोज जाऊन ते स्वतः अगोदर चहा पित असत किंवा स्वतः काही खात पित असत आणि त्यानंतर लोक त्या ठिकाणी येतील. म्हणजे रोटी व्यवहार आणि बेटी व्यवहार या दोन्ही गोष्टी त्यांचा म्हणजे करण्याचा त्यांनी प्रयत्न केला की जेणेकरून या देशातली अस्पृश्यता ही समूळ नष्ट झाली पाहिजे. ज्यावेळी ते आपल्या देशावर युरोपच्या दौऱ्यावर गेले त्यावेळी युरोपला पाहिल्याच्या नंतर त्या ठिकाणी औद्योगिक क्रांती खूप मोठ्या प्रमाणात झाली होती. तेव्हा तिथून आल्याच्या नंतर त्यांनी आपल्या आईच्या नावावरती राधानगरी हे खूप मोठं धरण बांधलं आणि त्या ठिकाणी शेतीचा कशा प्रकारे विकास होईल याचाही त्यांनी विचार केला. म्हणजे केवळ बहुजनच नाही तर शेतकऱ्यासाठी त्याचबरोबर ते अत्यंत म्हणजे कलाकारांचा कला जोपासणारे कलावंत होते. ते स्वतः खूप चांगल्या प्रकारचे मल्ल होते, कुस्ती पैलवान होते. म्हणून त्यांनी वेगळ्या जे काही कलाकार आहेत त्या कलाकारांचा छंद जोपासण्यासाठी त्यांना राजाश्रय दिला. अशा पद्धतीने राजर्षी शाहू महाराजांचं नाव हे भारताच्या इतिहासामध्ये सुवर्णाक्षराने लिहिलं तरी कमीच पडणार आहे. अशा पद्धतीने बौद्ध महासभेच्या वतीने मी या ठिकाणी अभिवादन करतो आणि हे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय.